संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारं बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या अर्जावर नुकतीच महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीत सरकारी वकिलांनी कोर्टात तब्बल 7 तास युक्तिवाद केला. त्यांचा दावा आहे की वाल्मिक कराड हाच या हत्येचा खरा मास्टरमाइंड आहे आणि त्याच्या सांगण्यावरूनच हा कट रचला गेला. दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे की त्याला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं जातंय. मात्र पोलिसांनी कराडचा मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्ड कोर्टासमोर मांडले आहेत. त्यातच या केसमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आलाय. संतोष देशमुख यांच्या पत्नीने कोर्टात तब्बल 23 व्हिडिओ क्लिप्स सादर केल्या. यामध्ये हत्येपूर्वी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांकडून होणारा अमानवी छळ रेकॉर्ड असल्याचा. या व्हिडिओमध्ये मारहाण, शिवीगाळ आणि शस्त्राचा धाक दाखवल्याचं दिसून येत आहे. संतोष देशमुखांनी हत्येपूर्वीच वाल्मिक कराडपासून जीवाला धोका असल्याची तक्रारही दिली होती. याचसोबत या प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. मोका कोर्टात पुढील सुनावणी आता 19 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे गेल्या 1 वर्षापासून फरार असून पोलिसांना त्याला पकडण्यात यश येत नसल्याने आंधळेला नक्की कुणाचे अभय आहे असा सवाल उपस्थित होत आहे. 23 व्हिडिओ आणि 7 तासांच्या युक्तिवादानंतर वाल्मिक कराडला जामीन मिळणार की त्याची रवानगी पुन्हा कोठडीत होणार? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करा.